हं. तर मागील पाठामध्ये आपण कैवल्यवादातील 7व्या सूत्रापर्यंत आलो होतो. तर आजच्या तासामध्ये आपण 7व्या सूत्राचा अभ्यास करणार आहोत, चिंतन करणार आहोत, यावरती विचार स्पष्ट करणार आहोत. पण ते करण्यापूर्वी आपण पहिल्या सूत्रापासून 7व्या सूत्रापर्यंत आपण संगती किंवा समन्वय साधणार आहोत. तर त्यासाठी प्रथम सूत्र जे कैवल्यपादाचं प्रथम सूत्र होतं ते जन्मौषधी मंत्रतपः समाधीजः सिद्धयः या सूत्रापासून प्रारंभ झाला होता. आणि स्वयंपाक काय ज्यामध्ये करायचंय? काय म्हणताय? मी तर जेवले. का नाही जेवला? काय अच्छा अच्छा, जेवण जेवणाचं आहे मॅगी का? करू का? बरं, बरं. ठीक आहे, असो, घरचं आहे. मला वाटलं माझं आहे काही की काही. हा तर हा माझंच आहे काय वाटलं काय तर त्यांचं त्यांचं आहे. तर जन्मौषधी मंत्रतपः समाधीजः सिद्धयः. बरं का, वाचनाचं सुद्धा कळायला पाहिजे तुम्हाला संस्कृत, यासाठी परत रिव्हिजन करतो, कंटाळा करू नका. बरं का, कंटाळा करू नका, परत परत एक्स्ट्रा होऊ द्या, परंतु लक्ष करा आणि अवधान द्या, लक्ष द्या, आणि तुमचा माझा समन्वय होऊन आपण एक वल्यपात पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. तर या सूत्रामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, तर 5 प्रकारच्या सिद्धी सांगितल्या. 5 प्रकारच्या सिद्धी सांगितल्या का? हा, काय सांगितल्या? नाही. सिद्धी मार्ग सांगितलंय सर. हा, सिद्धी अनेक प्रकारचे आहेत. तर त्याच सिद्धी प्राप्त करण्याचे मार्ग मार्ग. सांगितले किंवा प्राप्तीची स्थानं सांगितली, प्राप्तीच्या वेगवेगळ्या साधना सांगितल्या. ठीक आहे, जे काही असेल ते म्हणजे कळालेलं आहे, कन्सेप्ट कळालेली आहे, संकल्पना कळालेली आहे. मग ते जन्मज म्हणजे जन्माद्वारे जन्म झालेल्या, ज म्हणजे जन्मचा अर्थ होत नाही, प्राप्त होणे, जन्मनेच म्हणायचं त्याला. जन्मज, औषधीज, मंत्रज, तपज आणि समाधीज अशा सिद्धी केलेल्या आहेत. मग त्यामध्ये दूरश्रवण, दूरदर्शन इत्यादी अनेक अनेक जे काही सिद्धी असतील त्या सगळ्याच सिद्धी या 5 मार्गाने संभवतात. मग त्याचं उत्तरही लिहिण्याचं आपण पाहिलं होतं. मग त्यानंतर मग असं जे सिद्धी होतात त्यातून आता प्रवेश कसा करतात दुसऱ्या सूत्रामध्ये, तर जाती अंतर, जाती शब्द नाही, जाती, बरं का, संस्कृतमध्ये जाती नाही म्हणायचं, जाती, याबद्दलही आपण बोललोय चांगलं. हा, जाती, बरं का, जाती अंतर परिणाम, प्रकृत्या पुरात, प्रकृतीच्या परिवर्तनाने योगी कशामध्ये परिवर्तन करतो, शरीर, इंद्रिये आणि चित्त यांचं एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये परिवर्तन करतो. बरोबर आहे. मग कशाने करतो हेही सांगितलंय उत्तर. म्हणजे प्रकृती म्हणजे कशाच्या मार्गातून, साहित्य किंवा उपादान इत्यादी मध्ये फरक करून त्याच्यामध्ये बदल करतो. बरोबर आहे. मग आपल्याला हे उदाहरण यासाठी एक दिलं नव्हतं. आपण असं ऐकलेलं आहे की लोखंडाचं सोनं होतं, बरोबर आहे, परिसाच्या स्पर्शाने. मग आहे का नाही, जन्म औषधी मंत्र तपासारखं कुणाच्या स्पर्शाने वगैरे वगैरे होतं. अशा प्रकारे असा हा जाती अंतर परिणाम जसं धातूमध्ये संभवतो तसं व्यक्तीमध्ये सुद्धा संभवतो, आणि ते योगी करतात. बरं का, जाती अंतर हा परिणाम योगी कशाद्वारे करतात, तर प्रकृतीच्या म्हणजे उपादान सामुग्रीच्या साह्याने, परिवर्तनाने इंद्रिय, शरीर किंवा चित्त यामध्ये परिवर्तन घडवून आणतात, वेगळं करतात, म्हणजे जाती अंतर करतात. ठीक आहे, आपण याबद्दल विश्लेषण केलेलं आहे. मग त्यानंतर मग कसं करतात, मग काही कुठून आणतात, तर त्यासाठी उदाहरण दिलं परत, निमित्तम प्रयोजकम प्रकृतीनाम वर्णभेद असतो तथा क्षेत्रिकवत. जसा शेतकरी फक्त काय करतो, इकडची माती तिकडं, तिकडची माती इकडं करतो, इकडं माती लावतो आणि इकडं रस्ता करून देतो. अशा प्रकारे आपण पाण्यासाठी जसं रस्ता करून देतो त्याच प्रकारे हा योगी काय करतो, निमित्तम प्रयोजकम, बरं का, धर्मादि निमित्त प्रकृतींना प्रेरक होत नसतात. कारण जसा शेतकरी मधील अडथळे मातीचे आलेले दूर करून पाणी पोहोचवतो, त्याप्रमाणे योगी करून काय करत असतो, जाती अंतर परिणाम, जाती अंतर परिणामाबद्दल. मग आता जेव्हा योगी असा जाती अंतर परिणाम करतो तर अनेक शरीर बनवतो. मग असे शरीर
मग असे अनेक शरीर बनवले तर आता त्याला नियंत्रण करणारा घटक पाहिजे, चित्त पाहिजे. मग ते पण बनवता येत असेल का? हो, ते सुद्धा बनवता असतं. मग कशाने बनवत असेल बाबा? शरीराची सामुग्री आपण पेशी म्हणू, धातूची सामुग्री त्याचं जे काही शृंगार बनवला तो म्हणता येईल. तसं चित्त कशाने बनवलं जाईल? चित्त तर काही हे नाही, इंद्रिय नाही, बरोबर आहे ना? चित्त तर बाह्यकरण नाही. पेशीपासून, उतीपासून, कसल्या पेशी? चेतापेशी, अस्थिपेशी, रक्तपेशी, अशा काही आहेत का बाबा? कशाने चित्त बनत असेल? चित्त बदल करण्याने बदलतो म्हणजे उपादान सामुग्री. मग चित्ताची उपादान सामुग्री काय आहे? तर पुढील सूत्रात सांगतात, निर्माण चित्तान अन्य अस्मिता मात्रात. निर्माण चित्तानी अस्मिता मात्रात. निर्माण चित्त कशाने तयार करतो? अस्मिता. अस्मिता म्हणजे अस्मी, अस्मी म्हणजे असणे, असणे म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे प्रकृतीपासून तयार झालेलं महत्बुद्धी आणि महत्बुद्धीपासून तयार झालेलं तत्व अहंकार. हे अहंकाराचं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांना आणि पंचतन मात्रांना निर्माण करतो. म्हणजे सामुग्री काय? अहंकारापासून ही निर्मिती होते. मग अहंकारापासूनच निर्माण चित्त तयार होतं. म्हणजे हे कसलं चित्त म्हणायचं याला? निर्माण चित्त. आणि आणखी एक मला सुचलं, प्रश्न असा येऊ शकतो, निर्माण काय? आता हे तर सांगितलंय नाही मला तुम्ही. तर अगोदरच्या सूत्रात जे आलेलं आहे बघा, काय? जाती अंतरपरिणाम. जाती अंतरपरिणाम, जाती अंतरपरिणाम म्हणजे त्यामध्ये झालं की शरीर बदल, नवीन शरीर तयार करणं, याला काय म्हणायचं? योग्याकडून केलेलं शरीर, त्याला काय नाव आहे? निर्माण काय. आणि चित्त तयार करण्याला काय म्हणायचं? निर्माण चित्त. बरं का? आपल्याला पाच सिद्धीचे प्रकार काढले आपण, माध्यम. तसं आणखी एक संकल्पना, निर्माण चित्त ही पाहिले विश्लेषणाने. निर्माण चित्तानंतर निर्माण काय, हे पण यातूनच आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. मग निर्माण काय पण तयार केली बाबा, ठीक आहे, तुम्हाला निर्माण काय तयार करता आली. निर्माण काय झालं, मग निर्माण चित्त पण झालं. मग अनेक चित्त तयार करतील. मग अनेक चित्त झाल्यास कसं होईल बरं? मग अनेक चित्त तयार करता येतात म्हणल्यानंतर, अनेक चित्त तयार करता येतात म्हणल्यानंतर मग त्याचं नियंत्रण कसं होऊ शकेल बाबा? ते पण अवघड आहे. असं कसं होईल? तर त्याचं उत्तर पुढील सूत्रात देतात, प्रवृत्ती भेदे प्रयोजकम चित्तम एकम अनेकेशाम. अनेक चित्तांचे नाना प्रकारच्या प्रवृत्तींना नियंत्रित आणि नियोजित करण्यासाठी एकच चित्त असतं, जे योग्याचं मूळ शरीर आहे, चित्त आहे. ते कोणतं? कोणतं चित्त म्हणायचं त्याला? मग ते चित्त म्हणजे प्रयोजक. प्रयोजक. प्रयोजकचे म्हणजेच कोणतं? सती मुले तद्विपाको, जाती आयुर्भोगाचे प्राप्त झालेलं आहे तेच चित्त. आणि तेच पण कोणता योगी करू शकतो हे चित्त? ज्यांनी समाधी प्राप्ती केलेली आहे, ज्यांनी संयम सिद्ध केलेला आहे, असाच योगी करतो ना. मग अशा योग्याचं चित्त कसं झालेलं असतो? पुढील सूत्र सांगतात, तत्र ध्यानजमनाशयम अनाशयम चित्त. परंतु ध्यानज चित्त म्हणजे समाधीद्वारा सिद्ध झालेलं चित्त जे असतं ते कसलं असतं? तर अनआशय असतं, आशयरहित चित्त असतं. आशय म्हणजे शब्दाचा अर्थ आपण सांगितलाय, संस्कार, कर्म, फलाचा संचय असणार नसतं. म्हणजे साठाच नाही तिथे, जागाच नाही साठवायला, असं चित्त आहे ते. बरं का? आणि बाकीच्या चित्ता मात्र खूप काही साठलेलं आहे, खूप काही साठलेलं आहे. काय साठलेलं आहे? फल. आणि त्या फलानेच सुख दुःख पाप पुण्य इत्यादी प्रवृत्ती होतात आणि फलप्राप्ती होते, असं आहे. तर मग तत्र ध्यानजम अनाशयम. मग आशयरहित चित्त कोणतं असतं? तर समाधीचे चित्त असतं. समाधीचे जे चित्त आहे ते अनआशयम आहे. आणि म्हणजे मग बाकीचे चित्त कोणकोणते आहेत? जन्मज चित्त. जन्मज म्हणजे आपण जन्माला आलो, आपल्याला चित्त आहे, प्रत्येकाला आहे का? हे कशाने प्राप्त झालेलं आहे आपलं चित्त? जन्माद्वारे. मग जन्माद्वारे म्हणजे कसे? कर्मफलाद्वारे. कर्मफलाचा आशय असणार. त्यामुळे आपलं अनआशयम चित्त आहे का? नाही, आशययुक्त आहे. म्हणजे आपल्यात वासनाचे स्पंदन तयार होतात. बरोबर आहे? एक मन म्हणतं हे कर, दुसरं म्हणतं ते कर.
एक म्हणतं काय बी सांगतात काय असतंय, पोटा पाण्याला बघत जावं, काही पण खावं पिवं, मानव देह का पुन्हा मिळणार आहे का, खा प्या मौज मजा करा, काय पण सांगतात, त्यांचं काम आहे सांगायचं, असं प्रकारचे चित्त म्हणतं. म्हणजे हे वासना आहेत, वासना प्रगट होतात. एक वासना म्हणते नाही नाही बाबा, पाहत्या रावणा कैसे झाले, वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा कैसे झाले. आणखी काय तर इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, असं झालेलं या वासनेने. असं म्हणतं एक म्हणून नाही नाही नको बाबा, काय काय वासनाच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा कैसे झाले. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणजे एकाच सगळ्यांचं सांगितलं, काय काय झालं हे काही सांगणार नाही. पुराणात बघा तुम्ही, नारदांनी त्यांनी भजन चुकून मार्गाला दुसऱ्या गेले होते, इंद्राला पण झालं होतं, चंद्राला पण झालं होतं, रावणाला पण झालेलं आहे. अशा आणखी किती उदाहरणं सांगायची आहेत. विश्वामित्र तपिया खानी त्याचंही पहा, असं अनेक अनेक घटना आहेत बाबा. एक म्हणतं असं. मग परंतु ही वासना कुठं आहे, ह्याचं सूत्र प्रसुप्त तनो विच्छिन्नोदाराणाम साधन पादातील अविद्येचं विश्लेषण सूत्राचं एका केलेलं आहे. त्यानंतर लगेच पुढच्या सूत्रामध्ये अविद्या क्षेत्रमुत्तरेषाम प्रसुप्त तनु विच्छिन्नोदाराणाम असं सांगितलेलं आहे. प्रसुप्त वासना, तनुवासना, विच्छिन्न वासना आणि उदार वासना ह्या कशा असतात सांगतो, तरी पण आणखी परत एकदा सांगतोच, नाही म्हणलं तरी. कसं झालं, 34 सूत्र आहेत. तर प्रसुप्त वासना म्हणजे कशी असते वासना, कदाचित त्यावेळेस सांगितलं असेल, तरी पण आता उजळणी करतो. प्रसुप्त वासना म्हणजे समजा उदाहरणार्थ आता कुणावर घेऊ जाऊ द्या, सौदत्ती सर ब्राह्मण आहेत आता, बरोबर आहे, ब्राह्मण आहेत, वैष्णव ब्राह्मण आहेत. हसले नाही नाही तसं काही नाही, उदाहरण घेतोय. ब्राह्मण आहेत बाबा, बरोबर आहे, आई वडील कर्मठ ब्राह्मण आहेत, पूजा पाठ त्रिकाल संध्या करतात, बरोबर आहे. म्हणजे त्यांच्याकडे आता ते नित्य संध्या करतात, दररोज जप करतात, एकादशी व्रत करतात, द्वादशी पारणा करतात, इत्यादी इत्यादी अनेक प्रकारे आचरण करतात, सगळं सगळं करतात, ऊर्ध्वपुंड्र लावतात, बरोबर आहे, जे काही सगळे नियम करतात, बरोबर आहे. हे तुमचं काय झालं, दैनिक कर्म. परंतु हे कर्म का करावं वाटतं, कर्मामध्ये जीव स्वतंत्र आहे, परंतु जे आपल्याला जी इच्छाशक्ती होते, बरोबर, इच्छाशक्ती किंवा हे करण्याविषयीची प्रवृत्ती होते, ते कशाने होते, संस्काराद्वारे. आणि ते संस्कार कुठे असतात, चित्तामध्ये संस्कार. आणि ते संस्कार का असंच वाटतं आपल्याला, एकाला वाटतं असंच करावं, एकाला वाटतं तसं करावं. हे काय वाटतं, तर चित्तातील संस्कारानुसार वाटतं. तर ते चित्तातील वासना 4 प्रकारचे असतात. प्रसुप्त वासना, एक वासना असते प्रसुप्त. समजा तुम्ही आहेत आता एवढं वागता चांगलं समजा, बरोबर आहे, संध्या उपासना, शाकाहार इत्यादी इत्यादी सगळं पालन करता, परंतु तुम्ही मांसाहार करणार नाहीत किंवा कधीच केलेले नाहीत असं नाही. अनेक जन्म झालेले आहेत. किती जन्म झाले, तर किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. आता आपल्याला कैवल्य पदामध्ये पाहायचं आहे आणि पुढे येणार आहे तो भाग, म्हणून आताच त्याचं स्पष्टीकरण देतो, म्हणजे तिथेही आठवण करून देता येईल. अनेक जन्म झालेले आहेत, हे पतंजली पण सांगतात. किती तर किती सांगता येत नाही, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. गणित नाही त्याचं, किती तर कोटी कोटी करोडो जन्म झालेत, करोडो जन्म झालेत. त्यामुळे कधी वाघ असू, कधी वाघ झाला असाल, कधी सर्प झाला असाल, कधी काही, मी पण जाऊ द्या, मी असेल म्हणून तुमच्यावर कशाला भाव उगाच आणखी, तुम्ही काहीतरी रागा, तुम्हाला वाटायचं मलाच का उदाहरण घेतलंय, मग ते माझ्यावरती हो. कदाचित काही झालं असेल, मी पण शाकाहारी आहे, कांदा खात नाही, लसूण खात नाही, हे नाही ते नाही ते नाही म्हणतो, माझ्यावरच घेत, बरोबर आहे, बरोबर आहे. परंतु या जन्मामधलं मला माहिती आहे इथेही वासना आहे. परंतु मग प्रसुप्त वासना अशी कोणती म्हणायची, मलाही वाटायचं की दारू पिली पाहिजे, बरोबर आहे, दारू पिण्याची वासना, आणखी आणखी व्यभिचार करण्याची वासना, आणखी जे काय असेल मांसाहार करण्याची वासना, अशी जी वासना आहे, मग ती नाही असं अर्थ होत नाही. तर माझ्या चित्तामध्ये ती वासना कशी असेल, प्रसुप्त असेल. त्याला काय म्हणायचं, ती वासना प्रसुप्त आहे, म्हणजे झोपलेली आहे, कारण तिला साधन सामुग्री उपलब्ध नाही. कारण ती म्हणायचं, मग हे उदाहरण दिलं तर मी, एक पिशवी घेऊन चाललोत आपण, पिशवी घेऊन जात आहोत, कशी, भाजी मार्केटमध्ये लातूरच्या आपण दयानंद कॉलेजच्या तिथे गेलो, एक पिशवी मोठी आहे, सुरुवातीला काय घेतले, बटाटे घेतले, पिशवीमध्ये टाकले, हे एक जन्म झाला, बटाट्याचा जन्म. पुन्हा आणखी पुढे गेलो, त्यानंतर पुढे त्यावर घेतले टमाटे, सांगितलं, हेच उदाहरण दिलं असेल कदाचित मी त्यावेळेस, 2-3 वर्ष हेच देतोय. त्यानंतर त्याच्यावर टाकले टमाटे,
काय असेल बरं का, भाजीपाला मागे पुढे झाला असेल तसं काही नाही. उदाहरण आहे ते. नाहीतर असं सांगायला नव्हतं म्हणाल तुम्ही राधाताई, बरं का. तसं काही म्हणू नका. टमाटे नव्हते आधी, बटाटे होते, बटाटे नाही असं काही म्हणू नका. हा, काय असेल ते असेल. इथल्या येत आता मग टोमॅटो टाकली, आणखी पुढे गेलो, पुन्हा मिरच्या टाकल्या, त्याच्यानंतर पुढे शिमला मिरच्या टाकल्या, त्याच्या पुढे पालक टाकली, त्याच्यानंतर मेथी टाकली, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली. बरोबर आहे. असं घेऊन आलो. कांदे पण जाऊ द्या, कांदे पण कुठेतरी टाकले असतील. असं सगळं 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 टाकलं आपण. बरोबर आहे. मग आता आपण आलो, मग असंच आपल्या जन्माला झालेला आहे. कधी कोल्हा, कधी कुत्रा, कधी मांजर, कधी ब्राह्मण, कधी क्षत्रिय, कधी वैश्य, कधी शूद्र, कधी स्त्री, कधी व्यभिचारी, कधी पापी, कधी चोरटा, कधी गुंड, कधी काय 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 असेल आता सांगता येत नाही. असे अनेक अनेक जन्म झालेले असतील, करोडो जन्मामध्ये. मग असं सांगा, हे कर्म चित्त असं आलेलं आहे. चित्त कसं आलंय? फिरत आलेलं आहे चित्त इतके दिवस. हे मानसशास्त्र सांगतोय समजवण्यासाठी, बरं का. असं फिरत चित्त आलंय आणि मग या चित्तावरती असे संस्कार झालेले आहेत, बरं का. आणि ते संस्कार आपल्याला कर्म करायला लावत नाहीत. कर्म करायला आपण जीव स्वतंत्र आहे. कर्माचं फल म्हणून आपल्याला साहित्य उपलब्ध होतं. साहित्य म्हणजे काय? जन्म. कुठे जन्म घ्यायचं ते कर्मफलाने ठरवलं. आयुष्य किती द्यायचं कर्मफलाने दिलं. बरोबर आहे. काळा, गोरा, हिरवा, पिवळा, पांढरा काय आहे ते त्याने ठरवलं. उंच, ठेंगू, स्लिम, ढबाला काय जे केलंय ते कर्माच्या फलानं केलं. चांगला दिसतोय, चांगला दिसत नाही, मग हे कशाने प्राप्त झालेलं आहे? कर्मफलाने. परंतु आपल्याला काय बघायचं, हे यात मात्र जीव स्वतंत्र आहे. याबाबतही मी विश्लेषण केलेलं आहे. जीव कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे. परंतु ज्या वासना स्फुरतात, जे आपण कर्म केलेले आहेत मागील काळात, तर त्या कर्माची स्फुरणा वासना हे संस्काराद्वारे होते. बरोबर आहे. उदाहरणार्थ आपण रोज पहाटे उठतो. बरोबर आहे. रोज तुम्ही पहाटे उठता. पहाटे उठून 5 किलोमीटर चालायचं सवय आहे काही जणांना. आणि मग आता तुम्ही किती वर्ष झालं? 10 वर्ष झालं चालताय. आणि आता एके दिवशी नाही उठलात, तुम्हाला कसं होतं? चालावचं वाटतं नाही बा, सवय पडले. ह्याला काय म्हणायचं? सवय म्हणजेच संस्कार. बरोबर, आपल्याला राहत नाही. तसंच प्रकारे अनेक जन्मामध्ये आपण काय काय करत आलो त्याचेही संस्कार. बरोबर आहे. मग हे असेच संस्कार. मग प्रगट अगोदर कोणते होतील संस्कार? आता आपण भाजीपाला गेलाय, त्यात सगळ्यात वर होती कोथिंबीर. मग वास कशाचा येणार आहे अगोदर? आपल्याला गंध कशाचा येणार आहे? कोथिंबीरीचा येणार आहे. बटाटे आहेत हे माहितीच नाही. म्हणजे बटाटे नाहीत असा अर्थ नाही, मात्र ते अति खाली आहेत, अति बुडाला आहेत, अति शेवटी आहेत. मग याला म्हणायचं प्रसुप्त वासना. म्हणजे आपल्या चित्तामध्ये ह्या प्रसुप्त वासना असतात. म्हणजे त्या जाग्याच होऊ शकत नाहीत, गाढ झोपलेल्या. सुप्त, प्रसुप्त, प्रकर्षाने सुप्त असणाऱ्या. सौदत्ती सर, प्रकर्षाने सुप्त असणाऱ्या. म्हणजे इथे आम्ही चांगलं आचरण करतो म्हणजे वाईट वासना नाही असं अर्थ नाही, तर वाईट वासना ह्या सुप्त अवस्थेत आहेत. का? तर त्याला त्याच्यावरती इतर संस्कार वर 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 पडत गेलेले आहेत. बरोबर आहे. मग जर सगळे संस्कार बाहेर आले तर मात्र बटाटे येऊ शकतात. बरोबर आहे. असं झालं. मग तर ह्याला म्हणायचं प्रसुप्त वासना. त्याच्या पुढे चला, मग तनुवासना. तनुवासना कशाला म्हणायचं? तनुवासना या फक्त स्फुरणा करून देतात, परंतु कृती पर्यवसाना नसतात. तनुवासना कशा असतात? स्फुरणा करून देतात, परंतु कृती पर्यवसाना नसतात. आता याचा अर्थ आता मराठी सांगितलं पण कळत नसतं. कृती पर्यवसाना म्हणजे स्फुरणा देतात. सौदत्ती सर, अर्चना ते स्फुरणा देतात. नाही, बरोबर आहे. स्फुरणा देतात, नाही कार्य करत म्हणजे नाहीत, कार्यात उतरत नाहीत, परंतु उगाच स्फुरणा करतात. नाही नाही बघायला पाहिजे हो, जन्माला आलो सगळं करून बघायला पाहिजे, आपण चुकलेलो काय की बघायला पाहिजे काय असतं. काय व्हायला लागले, बघाव काय की उगाच स्फुरणा देतात. बरोबर आहे. कृतीत काही उतरत नाही. बरोबर आहे. महिला म्हणायचं तनुवासना. बरोबर आहे. काही विचित्र विचार येतात. बरोबर आहे. विचित्र येतात म्हणजे स्फुरणा होते. आपल्याला वाटतं, काही जण म्हणतात, मला प्रश्न विचारला, जप करताना जास्त हलकट विचार येतात असं खूप जण म्हणतात. जप करताना असे काहीतरी लई विचार येतात म्हणे. जप साधना ध्यान करायला लागलं का मन लई जागोजागी फिरतो म्हणे. असं का होतं? मग अनेक 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 चित्त शांत झाल्या कारणाने वासना बाहेर यायला लागतात. जसं की आपण पाहिले, बुडबुडे पाहिलेत, घागर. आता राजनामध्ये, टाकीमध्ये, कशामध्ये बुडवा बरं, पालती करा. करत असताना काय होतं? बाहेर बडबड बडबड वाजत बाहेर निघतं. काय? हवा निघायला लागली आणि पाणी जागा व्यापायला लागलं. तसं जपाद्वारे हे वासना निघून जायला लागल्या
आणि ते पाणी साठायला लागलं, म्हणून असं व्हायला लागतं. बरोबर आहे, दुर्लक्ष करून साधना चालू ठेवायची. असो, तर ह्या झाल्या तनुवासना. तनुवासनेच्या नंतर तिसरी प्रकारची सांगितली नाही नाही प्रसुप्त तनु, विच्छिन्न वासना. विच्छिन्न, ही विच्छिन्न कशी असते तर नाही 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 केलंच पाहिजे, काही पण म्हणतात, खरं नाही. पिऊन एकदा दारू बघितलीच पाहिजे, एकदा मिरवणुकीमध्ये नाचून बघितलंच पाहिजे. बरोबर आहे, काय व्हायला लागलं, कसा आनंद येतो. मलाही वाटायला लागलं लोकांसारखं असं असं केलं पाहिजे, असे कपडे लत्ते लेवले पाहिजेत. बरोबर आहे, काय काय असं समजून घ्या, असं वाटायला लागलं. बरोबर आहे, बरोबर आहे, वाटायला लागलं, परंतु तरी पण कृतीत नाही. बाहेर निघायला प्रयत्न करते ते वासना, परंतु इतर वासना सांगते, अरेकडे कोण आहेस तू, तुला काही कळतंय का, काय म्हणते, अरेकडे मी ब्राह्मण आहे, माझे आई वडील कोण आहेत, तू कोण आहेस, काय अध्ययन करतो, काय तुझा अभ्यास आहे, आणि हे आपल्याला शोभतं का, वाटलं म्हणून काय असतंय, असलं काही करायचं नसतं, हे खरंय. बरोबर आहे, सन्मार्गाने चल, पाहत्या रावणा कैसे झाले, असं होईल, तुझं बी पतन होईल. मग काय झालं, चांगली वासनेनं ह्या वासनेवरती आक्रमण केलं, म्हणजे दबलेली. कोणती वासना, विच्छिन्न झालेली, म्हणजे टक्कर झालेली, टक्कर होऊन विच्छिन्न झालेली. विच्छिन्न शब्दातच आहे की दुसऱ्या वासनेनं या वासनेला पुढे येऊ दिलं नाही, म्हणजे अशी वासना कशी, विच्छिन्न वासना. मग ती चांगली पण असू शकते. वाईट माणसाला विच्छिन्न वासना कोणती, चांगली वासना. प्रसुप्त वासना, चांगली वासना, ती प्रसुप्त असणार झाली. आणि चांगलं आचरण करणाऱ्याला प्रसुप्त हीच वाईट वासना, तनु ही वाईट वासना, आणि विच्छिन्न सुद्धा वाईटच वासना, असं होईल. आणि मग आता असते उदार वासना, चौथ्या प्रकारची वासना उदार वासना. बरोबर आहे, उदार वासना. आणि उदार वासनेमध्ये काय होतं, बरोबर आहे, दुधगावकर सर म्हणतात, आलेत म्हणून सांगतो आता त्यांचं नाव, दुधगावकर सरांना सौदत्ती सर म्हणतात, रोज तुम्ही जप केला पाहिजे, रोज संध्या केली पाहिजे. बरोबर आहे, कसं करत नाहीत बघतो, जर तुम्ही संध्या उपासना जर नित्य केली नाही, मी तुमच्या घरी येऊन बसेन, दारातच उठणार नाही, असं तसं म्हणले. जाऊ द्या, काय व्हायला लागले, परंतु तुम्ही म्हणलात असं. बरोबर आहे, मग त्यांनाही वाटलं करावं, परंतु करायला काही अडथळाच नाही. बरोबर आहे, त्यांच्या पत्नीने मुक्त करून टाकलं त्यांना, म्हणजे तुम्ही मुक्त झालात माझ्यापासून म्हणे, मग तुम्हाला काही हरकत नाही. मग म्हणायचं आंतरबाह्य परिस्थिती पूरक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, वासना पण होते. बरोबर आहे, दुधगावकर सरांना वाटलं संध्या करावी, सौदत्ती सरांनी आणून दिलं पुस्तक, पुन्हा परत म्हणले आता हे वाचायचं कळत नाही, मग मामाने त्यांना संथा देण्याचा विचार केला. ते केल्यानंतर मग पुन्हा म्हणलं काय काय लागेल ते. बरोबर आहे, बायको नाही म्हणलं वेळ घ्या तुम्हाला, मी तुम्हाला विचारणार नाही, आज आज केलं तुला पाखरा म्हणले, त्यांनी पण तसंच म्हणल्या. मग काय म्हणायचं, हरकत सगळीकडून चांगलं, म्हणजे ह्या वासनेला म्हणायचं उदार वासना. अशा उदार वासनेला काय, आंतर बाह्य परिस्थिती पूरक असणारी स्थिती. बरोबर आहे, काही हरकत नाही, ठीक आहे. बरोबर आहे, हे उदार वासना झाली. म्हणजे तिला काही कुणी दाबलंय का, नाही. इतर वासना त्याच्यावर आक्रमण करते का, नाही 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 नाही, तू दारू पिलीच पाहिजे, असं केलंच पाहिजे, असं म्हणते का, नाही. ही विच्छिन्न नाही वासना, ही उदार वासना झाली, ज्याला सर्व पूरक परिस्थिती आहे, अंतर्बाह्य परिस्थिती पूरक झालेली आहे, आणि ती व्यक्तही व्हायला लागते, त्याला म्हणायचं उदार वासना. बरोबर आहे, अशा प्रकारे 4 प्रकारच्या वासना सांगितल्यात. हे कशा असतात, चित्तावरती साठलेले असतात. आणि कशा क्रमाने असतात, तर प्रकर्षाने, आधिक्य कोणत्या गोष्टीचं आहे त्यावरनं या चित्तावरती असे संस्कार झालेले असतात. आणि मग आपल्या चित्तावरती असे अनेक जन्माचे संस्कार असतात. बरोबर आहे, मग मी म्हणलं होतं काल सायकोलॉजी बद्दल की असं का होतं, मग ते बदलावं कसं, तर मग त्याला काय करावं लागेल, महर्षी पतंजली म्हणतात तत्र ध्यानजम अनाशयम. दुधगावकर सर शिकवणार आहेत म्हणून सायकोलॉजीचं आता सांगायला लागलो. आता जीवाला मला बोलण्यामध्ये थोडंसं, आता जीवाला बोलण्यामध्ये थोडंसं, म्हणून चांगलं बोलायला लागलो. आता सर आलेत ना आता. तर मग ध्यानज म्हणजे ध्यानाद्वारा जे संस्कारित चित्त होतं त्यामध्ये मात्र काय राहत नाहीत, आशय शिल्लक राहत नाही. असं का, म्हणजे फ्राईड थांबला, कार्ल युंग थांबला, ॲडलर थांबला, आणखी 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 सगळे मानसशास्त्रज्ञ थांबले, मग तिथे पतंजली हे मानसशास्त्रज्ञ येतात आणि ते सांगतात मग काहीच होत नाही ना. मग या चित्तावरती अनेक हे वासना कशी आहे, ही वाईट वागतोय ना, हा व्यक्ती वाईट वागतोय, तर ह्याची उदार वासना वाईट आहे. आणि उदार वासना वाईट आहे म्हणजे चांगली वासना कशी आहे,
37. चांगली वासना कशी झालेली आहे? दारू पितो, मटका, गांजा, गुटखा, मावा, जे जे काय ते सगळं 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 करतो तो व्यक्ती. आणि म्हणजे प्रगट वासना. उदार वासना काय आहे? विपरीत आहे. मग आता त्याच्यावरती इलाज करायचे आहे सायकोलॉजीद्वारे. त्याला खावंच वाटतं, प्यावंच वाटतं, असंच करावं वाटतं, व्यभिचार करावाच वाटतो, किरकिर करावी वाटते, क्रोध करावा वाटतो, भांडण करावे वाटतात, आईशी नीट वागत नाही, वडिलांशी नीट वागत नाही, बहीण भावाशी नीट वागत नाही, बायकोशी नीट वागत नाही, मुलांशी नीट वागत नाही. काय करावं काय करावं काय करावं? बरोबर आहे. मग जिथं वेस्टर्न सायकोलॉजीवाले गप्प बसतात, संपतात. त्याने म्हणतात आम्हाला जन्माच्या नंतरच कळतं, त्याच्या अगोदरच कळत नाही. मग तिथं पतंजली सांगतात, कारण ते चित्त कसलं आहे? जन्मज चित्त आहे. मग जन्मज चित्त अनाशय असतं का? नसतं, ते आशययुक्त असतं. बरं का, या सूत्राचं विश्लेषण केलंय बरं का, मी बाहेरचं नाही सांगितलो. या सूत्रासाठी एवढं पसारा मी सांगितलेला आहे. काय पसारा सांगितला? असे संस्कार आशय चित्तावरती असतात. पण कोणत्या चित्तावरती असतात? 4 चित्तावरती असतात. एका चित्तावरती नसतात. म्हणजे ते कसलं चित्त असतंय? अगोदरच येत असते का ते चित्त? नाही, ते चित्त अगोदर येत नाही. तर ते ध्यानाद्वारे, ध्यान जे चित्त असतं म्हणजे समाधीच्या अभ्यासाद्वारा, म्हणजे अभ्यास अभ्यासाने वैराग्याने, अष्टांग योग नाही म्हणायचं नुसतं, अभ्यास आणि वैराग्याद्वारे जे समाधी प्रज्ञेला प्राप्त झालेलं आहे ते चित्त अनआशय असतं. मग नाही, क्रियायोगाद्वारा, क्रियायोग पाहिलाय, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, याद्वारा संस्कारित चित्त अनआशय असतं नव्हे. आणखी कनिष्ठ मार्ग सांगूयात. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधया अष्टावंगानी, या अष्टांग योगाद्वारे जे समाधीला प्राप्त झालेले चित्त आहे ते सुद्धा कसं असतं? अनआशय असतं. म्हणतो जन्माने चित्त म्हणजे तुमचं आमचं आशययुक्त आहे. बरं, औषधीद्वारा सुद्धा संभवतं. त्याद्वारे झालेलं चित्त कसलं? निर्माण चित्त. त्याद्वारे झालेलं निर्माण चित्त त्यानंतर असे अनेक चित्त असतील, परंतु ते आशययुक्त असतात. परंतु ध्यानाचे चित्त अनाशययुक्त असतात. अनाशययुक्त म्हणजे कर्माचे संस्कार रहित असणारं चित्त असतं. मग अरे, म्हणजे हे कुणाचं चित्त असतं? कुणाचं चित्त असं असतं? अनाशय योग्याचं. कुणाचं? योग्याचं. अच्छा, योग्याचं असं चित्त असतं, म्हणजे त्याच्याकडे कर्माचा साठा राहत नाही का? कसं मग ते कर्म करत नाही का हो? आता आम्ही असं केलं की पाप होतंय, असं केलं की पुण्य होतंय, मग ते दिवस रात्र पाऊल टाकले की काही जीव मरत नसतील का पायाखाली? श्वास घेताना काही जीव मरत नाहीत का त्याच्याकडून? जेवण करत नाही का तो बिचारा? तो बिचारा काही काम करत नाही का? त्याला बायको लेकरं नाहीत का? मग काहीतरी पाप होत असेल की. आणि तुम्ही कसं म्हणता हो अनाशय? कसं काय असं म्हणता? मला उत्तर द्या म्हणले पुढच्यानी, बरं का, पतंजलीला म्हणले. मग त्यांनी म्हणले की मग काय व्हावं लागलं? आता मुद्दा आला की मग कसं सांगावं लागेल बाबा अनाशय कसं असू शकतं? मग सांगितले कर्माचे प्रकार. मग काय सांगायला लागलेत? 7व्या सूत्राची संगती अशी आहे. आता सुरू झालं, आता लिंक लागली, इथून चांगलं येतं. 15 मिनिटं कळना गेलं तर मला शिकवायचं. आता लागली लिंक कशी आहे? तर मग पतंजली सांगतात की काय, तर त्या योग्याचं कर्म कसं असतं, तर त्या योग्याचं कर्म कसं असतं हे सांगणारं, कर्माचे प्रकार सांगणारं, योग दर्शनानुसार कर्माचे प्रकार सांगणारं हेच सूत्र आहे. 7व्या नंबरचं कैवल्यपादातील 7वं सूत्र काय आहे? कर्मा शुक्ला कृष्णम योगिनस्त्रिविधम इतरेषाम. योगिनः कर्म अशुक्ल अकृष्णम आणि इतरेषाम त्रिविधम. इतरांचं त्रिविधम आणि योग्याचं अशुक्ल कृष्णम असं कर्म असतं. कसं असतं? आता त्या सूत्राचं आपण वर्णन. इथपर्यंत आलो होतो ना आपण? इथपर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे, लिंक लागली आहे. काल थोडं रेकॉर्डिंग पण झाली नव्हती, मग परत मी घेतलंय आहे. ठीक आहे, तर योग्यांचं कर्म कसं असलं? अशुक्ल अकृष्ण. तर शुक्ल कर्म म्हणजे कसं?
पुण्यकर्म. पुण्यकर्म विधियुक्त कर्म, बरोबर आहे. सूर्योदयाच्या अगोदर उठणं, आहार नियोजन, विहार नियोजन, लोकांशी सौहार्दाने वागणं, यज्ञ इत्यादी सर्व 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 कर्म करतात. म्हणजे कसे पुण्यकर्म करतात, दान करतात, तीर्थ करतात, व्रत करतात, जप करतात, स्वाध्याय करतात. हे कसले कर्म झाले? शुभ कर्म. दान करतात, दया करतात, उपकार करतात, हे काय झाले? शुभ कर्म. मग हे योगीच करतात का? नाही, योगी हे पण करत नाही. मग आपण करतो. शुभ कर्माचं फल काय मिळेल? मग चांगली परिस्थिती मिळेल, बरोबर आहे. चांगली परिस्थिती मिळेल म्हणजे काय झाले? संस्कार असणार आहेत. कसले संस्कार असणार आहेत? चांगले. चांगले. परंतु चांगले संस्कार असले म्हणजे काही जन्ममरण देत नाहीत का? देतातच. चांगला जन्म देतात. फक्त काय देतील? चांगला जन्म देतात. पण चांगला जन्म दिल्यानंतर वाईट कर्म करणार नाही. कशावरून? मै चाहे ये करो, मै चाहे वो करो, मेरी मर्जी असं म्हणेल ना कदाचित. काय सांगायचंय? मला पैसा आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, माझ्या नशिबानं मिळालेलं आहे, मी कसंही वागेन, मी का बरं दान धर्म करू, मी का बरं हे करू, असं संयमाने मी करू. मग पुढच्या जन्मात असं म्हणलं तर काय होईल? मग शुभ फल जाईल का नाही? पुन्हा वाटोळ होईल आणि पाप कर्म येईल. म्हणून मग शुभ कर्म सुद्धा चांगलं आहे, परंतु एवढं बी चांगलं नाही. बरोबर आहे. चांगलं आहे पण एवढं पण चांगलं नाही. बरं का? मग त्यानंतर ह्याच्यापेक्षा कनिष्ठ, बरोबर आहे का? राधाताई मान हलवत आहेत, बरोबर आहे. शुभकर्माचं फल काय मिळेल बाबा? चांगला नवरा मिळेल. शुभकर्माचं काय फळ मिळेल? धनधान्य समृद्ध असेल. चांगल्याचं काय फळ मिळेल? मुलं बाळ चांगली होतील. परंतु मुलाबाळात आसक्ती राहणार नाही का? धनामध्ये आसक्ती राहणार नाही का? आणि पुन्हा वाईट वागणार नाही का? मग काय झालं? त्यामुळे संस्कारावर संस्कार. आता टमाटे बटाटे सांगितले तसे, वर खाली, खालचं वरी, वरचं खाली, असं होत 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 संस्कार होणारच आहेत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननीच ठरे शयनम, हे होणारच आहे. मग शुभ कर्म हे काय करणार नाही? जन्म मृत्यू टाळणार नाही, चांगली परिस्थिती देणार आहे. आलं लक्षात? मग शुभ सुद्धा कर्म योगी करत नाही. मग पुन्हा दुसरं करत कृष्ण कर्म. शुक्ल कर्म म्हणजे शुभ कर्म, पुण्यकर्म. कृष्ण कर्म म्हणजे पापकर्म. पापकर्म मग हे केलं, ते केलं, स्वैराचार केला, व्यभिचार केला, मांस, मद्य इत्यादी काय काय असतील, स्वैर सगळं केलं. मग काय होईल? त्यातून पाप घडेल. पापाचं फल काय मिळेल? चित्तावरती संस्कार, कुसंस्कार होतील. फल काय मिळेल? कुफल मिळेल, वाईट फल मिळेल, परिस्थिती वाईट राहील, खायला मिळणार नाही, अपंग मिळेल, काळाभोर असेल, नकटा असेल, डुबरा असेल, बरोबर आहे. असं काय 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 म्हणजे सगळी परिस्थिती, आई वडील वेगळे असतील, विपरीत परिस्थिती, असं होईल वाटलं तर, बरोबर आहे. कुठेही अपयश 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 मिळेल. परंतु त्यालाही असं नाही की तो चांगला वागू शकेल, वागू शकतो, बरं का. तोही चांगलं वागून सत्कर्म करू शकतो, परंतु परिस्थिती अशी असेल. म्हणजे कृष्ण कर्म सुद्धा संस्कार निर्माण करणार आहे, जन्ममरण निर्माण करणार आहेच आहे. मग असं म्हणत नाही बा आपलं तेवढं बी पाप करत नाही आणि एवढं बी पुण्य करत नाही, मिक्स करतो बाबा. आपण गृहस्थी आहोत, सगळं करावं लागतंय, आज कसं जमेल असं म्हणतात. मग काही जण व्हॉट्सअपवरती मेसेज असतात, यमदेव विचारला तर अरेकडे जन्माला कशाला पाठवलं, तर काहीच करायला नाही म्हणल्यावर काय म्हणले, मग दारू पिली का? नाही. तुमच्याकडे यायला असेल मेसेज, मला बघितलाय मी कुणाच्या तर. वर यमदेव विचारतोय म्हणे, अर्चनाताई दारू पिली का? नाही पिली. तंबाखू खाली का? नाही. तमाशा बघितला का? नाही. हे नाही केलं, ते नाही केलं. अरे मग गेलताच कशाला म्हणतोय म्हणे. यमदेव म्हणतो म्हण, अरे खाली काय केलास मग तू? काहीच करायला नाही तर मग असं कसं? असं म्हणू शकतो. म्हणून हे सगळं करावं लागतं असं व्यसनी लोक सांगतात. व्यसनी लोक म्हणतात दिलंय देवानं म्हणल्यावर सगळं करावं लागतं. तिथं विचारल्यावर काय सांगावं लागेल बाबा? मग काहीच करायला नाही म्हणल्यावर मग कसं होईल असं म्हणतात. म्हणून काही जण मिक्स कर्म करतात. मिक्स कर्म करतात, पापकर्म पुण्यकर्म. मग कसं होतं? परिस्थिती चांगली मिळते, थोडस काहीतरी खोडा येतो. चांगलं चांगलं होतंय, मध्ये थोडस मिळतंयच, काहीच चांगलं मिळत नाही. अर्ध चांगलं अर्ध वाईट, बरोबर आहे. मुलं चांगले आहेत, नवरा चांगला नाही, नवरा चांगला आहे, मुलं चांगले नाहीत, मुलं चांगले आहेत, नवरा चांगला आहे. खायलाच काही नाही, खायला प्यायला चांगला आहे, शरीरच चांगलं नाही, खायला प्यायला आहे, सगळं चांगलं आहे, संततीच होत नाही. आता काय करावं? वांदे कशाचे पण आहेत. सगळं चांगलं आहे, मेंटलीच आहे, डोक्यात सरकलेला आहे. आता काय करावं? काय जण असे आहेत, सुंदरता मिळाली आहे, काहीच मिळत नाही का?
अर्ध अर्ध आहे कसं, अर्ध पाप फळ मिळतं, अर्ध पुण्याचं फळ मिळतं. मग काय कुठेही वांदेच आहेत, बरोबर आहे. मग कोणी म्हणत नाही नाही आम्ही व्रत करता उपवास करता त्याच्याने काही होत नाही. काय करायला पाहिजे, अशुक्ल कृष्ण कर्म झालेले पाहिजेत, योग्यांचे कर्म. आलं का लक्षात अर्चनाताई? जन्मापासून जर वाचायचं असेल तर पुण्यकर्म करण्याने काही होणार नाही, कर्मच नष्ट करावे लागतील, संस्कारच नष्ट करावे लागतील. 37 सर कळालं ना, कन्सेप्ट कळाली बहुतेक, कळाली बरोबर आहे. चांगलंही वागलं तर होणार आहे, वंगळही वागलं तर मिळाले. काही बी केलं तर हे 3 कर्माचे प्रकार मग कुणाचे आहेत? इतरेशाम, इतरेशाम, इतरेशाम योगिन त्रिविधम इतरेशाम. म्हणजे त्रिविधम इतरेशाम एवढ्याचाच अर्थ सांगा फक्त. 3 प्रकारचे वेगळे 3 प्रकार, वेगळ्या लोकांचे 3 प्रकार, योगी सोडून बाकीचे 3. असं इतरेशाम म्हणजे इतर म्हणजे कोण? योगी सोडून इतर लोकांचं कर्म 3 प्रकारात असतं. मग कुणी कसं असेल, कुणी नुसतं पाप करत असेल, कुणी पुण्य करत असेल, कुणी मिक्स करत असेल, बरोबर आहे. हे 3 कर्म इतरांचे आहेत. परंतु योग्यांचं कर्म कसलं आहे मग, तर ते 4थ्या प्रकारचं आहे. ते कसलं आहे? कर्म अशुक्ल कृष्णम, म्हणजे अशुक्ल अकृष्ण. असं कुठं होत असतंय का? काहीतरी करतोच ना. तर कसं करत नाही ते आपण आता पुढे सांगत आहोत. पुढे येईल कदाचित, का इथे सांगावं लागेल? ठीक आहे सांगतोच तरी पण. नाही नाही पुढे येणार आहे, येणार आहे. हेतू फलाश्रय या सूत्रामध्ये येणार आहे. ठीक आहे आता नाही सांगत, पुढे जाऊयात आपण. त्या हेतू फलाश्रय आलंबन असं काही तर सूत्र आहे बघा पुढे, त्या सूत्राच्या प्रकरणामध्ये मी सांगणार आहे. हे योग्याचं काहीच कर्म का घडत नाही. तर योग्याचं कर्म राधाताई कसलंच घडत नाही. पाप पण घडत नाही, पुण्य घडत नाही. त्याने किती अन्नदान केलं तरी त्याला पुण्य मिळत नाही. किती चांगलं दान धर्म केलं तरी त्याला पुण्य मिळत नाही. आपले कशी प्रवृत्ती आहे, आज कसं जमतंय, नाव लिहिलं पाहिजे, भिंतीवर लिहिलं पाहिजे, ह्यानी मंदिराला फरशी दिली, असं कसं असतंय, एवढं दान करून मग कसं. पण योगी करत नाही, म्हणजे कर्म करतो परंतु त्याचं फल त्याला प्राप्त होत नाही. का होत नाही आपण पुढील सूत्रामध्ये कळेल. मात्र हे आठवण ठेवा, योग्याचं कर्म पुण्य पण घडत नाही. मग त्यानं काहीही वागायला लागला, बरोबर आहे, तरी पण त्याच्याकडून काय होत नाही, पाप घडत नाही. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मनि रमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. शंकराचार्यांचं चरपट पंजरिका किंवा 12 पंजरिकेमधील हा श्लोक आहे बरं का. योगरतो वा, जर ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त झालेला आहे असा व्यक्ती योगरत राहू द्या, योगरत म्हणजे साधनेमध्ये असू द्या तरी काही फरक पडत नाही. भोगरतो वा, तो भोगामध्ये रमवान असू द्या, दिवस रात्र खानपानच करतोय, एकादश नाही, सोमवार नाही, दिवसा झोपतो, रात्री झोपतो, काही पथ्यच नाही त्याला, असा पण असेल. परंतु तो जर कैवल्य प्राप्त व्यक्ती असेल, मुक्ती प्राप्त झालेला व्यक्ती असेल, तर त्याला कर्माची बाधा होत नाही बरं का. त्याला कर्म होतच नाही त्याच्याकडून. त्याने पाप कर्म केलं तरी पाप होत नाही, पुण्य केलं तरी पुण्य होत नाही बरं का. काहीही कर्म केलं तर, म्हणून त्याला कसलं म्हणलंय, अशुक्ल अकृष्ण, त्याच्याकडून कर्म घडतच नाही. म्हणून असं कशासाठी सांगितलं हे माहितीये, अगोदरचं सूत्र कोणतं होतं, तत्र ध्यानजम अनआशयम. आलं लक्षात, आशय राहत नाही. म्हणून योग्याच्या कर्मामध्ये आशय राहतच नाही, कारण त्याच्याकडून कर्म घडतच नाही, बरोबर आहे. म्हणून त्याचं चित्त कसलं आहे, समाधीचे चित्त हे आशय रहित असतं. ठीक आहे, आता पुढील सूत्राला आपण जाऊयात. पुढील सूत्र काय सांगत आहेत मग, 8व्या सूत्रानुसार कर्मफलानुसारच वासनांची अभिव्यक्ती उभार असतो बरं का. कसा असतो, तत ततः तत ततः तद विपाकानुगुणा गुणाम एव अभिव्यक्तिर वासनानाम ततः तद विपाक अनुगुणानाम एव अभिव्यक्ती वासनानाम. म्हणजे काय, 3 प्रकारचे कर्म जे आहेत त्यांच्या फलानुसार वासना प्रकट होतात बरं का. हे ती कोणत्या कर्मानुसार अगोदर सांगितलेल्या, इतरांचे जे 3 प्रकारचे कर्म आहेत, तर त्या कर्माच्या फलानुसारच वासना प्रगट होतात. आलंय ना, मग अगोदर मी सांगितलोय बघा,
बरं झालं, आधी सांगितलंय ना कसे कसे वासना प्रगट होतात. प्रसुप्त, तनो, विच्छिन्न, उदार. कशानुसार? पाप केलं असेल, बरोबर आहे, चांगल्या वासना, वाईट वासना निर्माण होतील. चांगलं वागलेलं आहे, चांगल्या वासना निर्माण होतील, बरोबर आहे. मग हे त्यानुसारच कधी कोणत्या कसंही मिक्स होईल. ते कशानुसार? ह्या 3 कर्माच्या प्रकारानुसार वासना प्रगट होतात. परंतु 4थ्या कर्मानुसार वासना प्रगट होतात का? नाही. 4थ्या कर्मानुसार काहीच होत नाही. म्हणून ते कर्मच नाही, ते अकर्म आहे, करूनही न केल्याप्रमाणे आहे. आलं लक्षात? म्हणून त्यांच्याकडून कर्म घडत नाही. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊयात, बरोबर आहे. या 3 प्रकारच्या कर्मापासूनच वासना, 3 प्रकारच्याच कर्मापासून वासना तयार होतात. ठीक आहे. मग पुढे आता सांगतात 9वं सूत्र काय आहे? संस्कार आणि स्मृतीची एकरूपता सांगतात. संस्कार आणि स्मृती. संस्कार म्हणजे आपण म्हणले संस्कारित अगोदरचे जे गोष्टी झालेल्या आहेत चित्तावरती साठलेल्या, आणि संस्कार म्हणजे काय म्हणलो? सवय, बरोबर आहे. उदाहरण दिलं तर 10 वर्ष झालं पहाटे 5 किलोमीटर चालायला जातात. मग त्यांना एकही दिवस राहिलं तरी आठवण येते कशाची? पाय म्हणतात चल 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 बाबा चल, पायाला संस्कार झाले चालण्याचे, बरोबर आहे. बरोबर आहे. ज्यांना चहा प्यायची सवय उठल्या उठल्या बेटती, त्यांना लगे उठल्या उठल्या जांभळ्या देतात, आंबगड्या देतात, हा 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 असे असे करतात. काय? सवय पडलेली आहे. ह्याला म्हणायचं संस्कार. ह्याला काय म्हणायचं? संस्कार. बरोबर आहे. हे सवय पडलेली, या जन्माची आहे ती सवय, बरोबर आहे. ही संस्कार कशाचा आहे? या जन्माचा. अशा अर्थानं नाही म्हटलं इथे. चित्तावरचे संस्कार म्हणजे माझं वाटण्याचा, मी हा आहे वाटण्याचा, बरं का, मी हाच आहे वाटण्याचा संस्कार, मरू नये वाटण्याचा संस्कार, आपले बायको, आपली पोरं, आपलं घर, आपलं दार हे आपल्याला का बरं वाटतं? आपलं या जन्माच्या संस्कारानुसार नाही, ते अनादी काळापासून वाटतं ते. कारण प्रत्येक जन्माच्या वेळेस आपल्याला हेच वाटत आलेलं आहे, आणि हे आपलेपणा वाटण्याचा, आपल्याविषयी आपणपणा, मीपणा असल्याचा संस्कार झालेला आहे चित्तावरती. आणि त्या संस्कार आणि स्मृती सांगणार आहेत. कसं सांगतात? 9वं सूत्र पहा. जाती देश काल, जाती म्हणायचं नाही बरं का, जाती म्हणायचं. काल सांगितलं याबाबत, जाती आणि जाती, बरं का. संस्कृत मध्ये ज असेल, यकारांत अकारांत नाहीये. जाती देश काल व्यवहितानाम अप्यानंतर्यम स्मृती संस्कारयोर एकरूपत्वात जाती देश काल व्यवहितानाम आनंतर्यम स्मृती संस्कारयोः एकरूपत्वात. जाती देश काल व्यवहितानाम, हे सूत्र चांगले बरं का. एवढं सूत्र घेणार आहे आज, बरं का. एवढं सूत्र विश्लेषण आपण करणार आहोत, कारण हे सूत्र चांगलं सांगितलं पाहिजे, चांगलं सांगितलं पाहिजे. म्हणूनच मी एवढा वेळ घेतलाय. बरं झालं एवढा वेळ घेतला तेच. जाती देश काल व्यवहितानाम, म्हणजे जाती देश काल यांचं व्यवधान. व्यवधान म्हणजे अडचण, व्यवधान म्हणजे अडचण येत नाही. कशावर हे म्हणलंय बा? अडचण येत नाही. कशामध्ये? कशामध्ये? तर स्मृती संस्कारयोः एकरूपत्वात. म्हणजे स्मृती आणि संस्कार यांची एकरूपता होण्याच्या कारणाने देश काल जाती व्यवधान असूनही वासनांचा उदय होण्यामध्ये यांचं व्यवधान येत नाही. अर्थ आणखी सांगतो आता, कळालं नसेल तर सांगतो बरं का. सांगू आता, थंड आपल्याला. हा, तुमच्यासाठी थांबलो होतो मी, पाणी पिलं म्हणून. अर्चनाताई नव्हत्या, कॅमेरा बंद केल्या होत्या म्हणून थांबलो होतो. तर सूत्र चांगलं समजून घ्या बरं का. स्मृती, स्मृती शब्दाचा अर्थ माहिती आहे? स्मृती म्हणजे आठवण, स्मृती म्हणजे आठवण. संस्कार म्हणजे सवय, बरं का. संस्कार म्हणजे सवय, खाण्याची, पिण्याची, बोलण्याची, वागण्याची. आणि स्मृती म्हणजे आठवण,
म्हणजे आणि स्मृती आणि संस्कार यांच्यामध्ये अंतर कशा कशाचा पडतो? अनेक जन्म झालेले आहेत आपल्याला. कुत्रा होतो काही जन्मामध्ये, बरोबर आहे, कुत्रा होतो, कधी काय म्हणलो गुंड होतो, कधी ब्राह्मण होतो, कधी क्षत्रिय होतो, कधी वैश्य होतो, कधी स्त्री होतो, कधी वासनाधीन होतो, कधी संत महात्मा होतो. असं अनेक 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 जन्म झालेले आहेत. मग कधी मनुष्य होतो, कधी गाढव होतो, इत्यादी अनेक. समजून घ्या बरं, अनेक अनेक जन्म झाले आहेत, कित्येक वेळा झालेले आहेत. मग किती जन्म झालेत, किती हजारो वर्ष झाले असतील, किती कोटी वर्ष झाली असतील, मग त्याला काय म्हणायचं? जाती. जाती म्हणजे कुत्रा, मांजर, माणूस, पशु, पक्षी, ह्या स्त्री, पुरुष, हे बरोबर आहे, हे काय झाल्या? जाती. त्यानंतर देश. देश म्हणजे कोकण, मराठवाडा, किनारपट्टी, डोंगरी प्रदेश, परत काय म्हणू, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बरोबर आहे, उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व भारत, पश्चिम भारत, समुद्र किनारा, ह्याला काय म्हणायचं? देश. मग अनेक जन्म झालेले आहेत. कसे कसे झालेले आहेत? अनेक जातीमध्ये. अनेक जाती. जाती म्हणजे ह्या सगळ्या जातीमध्ये जन्म झालेले आहेत. अनेक जाती म्हणजे कळालं ना? अनेक जाती म्हणजे स्त्री, पुरुष, मनुष्य योनी मधल्या जाती. मनुष्य योनी मधल्या जाती नंतर देवयोनी म्हणजे ज्याला म्हणायचं भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, किन्नर, नाग, पन्नग, सिद्ध, योगी, हे ज्या देवलोकाच्या योनी, बरं का. या योनीमध्ये सुद्धा कित्येक वर्ष गेलेले आहेत. कित्येक वेळा भूत झाला असाल, प्रेत झाला असाल, प्रत्येक जण, बरं का. असं नाही नाही मी झाला नसेल. तुम्हाला माहित आहे किती जन्म झालाय म्हणजे काय तुम्ही मुक्त नव्हतात, आणि मुक्त झाला असतात तर जन्म झाला नसता. बरोबर आहे, अनुमान प्रमाण. आता आहेत आपण जन्माला आलो म्हणजे चांगलंच केलं असं म्हणा येत नाही, तर्क करावा लागतो. काहीतरी केलेलं आहे म्हणून तिथं आलो ना, काहीतरी केलं म्हणूनच आलोय. म्हणजे अनेक जन्म झालेत. किती झाले असतील मग ते सांगता येत नाही. हजारो, लाख, हजारो नाही, करोडो, करोडो, बरोबर आहे, करोडो जन्म झाले आहेत, ते सांगता येत नाही. अनंत जन्म झालेले, ठीक आहे, अनंत म्हणूयात, असे जन्म झालेत. मग आणि त्या अनंत जन्मामध्ये मग काही एकाच योनीत जन्म झालेत का? नाही, अनंत योनीमध्ये जन्म झालेत. मग त्याला म्हणायचं जाती. मग आता मनुष्य झालोय, मग अनेक जातीमध्ये जन्म झालाय, हे व्यवधान. मग जातीचं व्यवधान येतं का? आता मनुष्य झालेलो आहे, मग अगोदर कुत्रा होतो, आता कुत्र्यासारखे संस्कार कस काय नाहीत? अरे परंतु कित्येक कित्येक कोटी वर्षापूर्वी माणूस झाला होतो, कदाचित, बरं का, लाखो वर्षात म्हणत नाही मी, कोटी वर्षात जरी मनुष्य झाला असेल, बरोबर आहे, तरी मनुष्य योनीत आल्या उशीर मनुष्याचे संस्कार जागे होतात. हे सायकोलॉजी, बरं का. भारतीय मानसशास्त्र हे सांगतं. कित्येक कोटी जन्म झाला तर पतंजलींनी सांगितले, बरं का, मनाचं पद्धती भारतीय तत्वज्ञानाच्या अनुसार सांगितले पतंजलींनी या सूत्रामध्ये, की करोडो जन्म झालेली असली तरी मनुष्य जन्मात आलं की कशाचे संस्कार आणि स्मृती जागी होते? संस्कार आणि स्मृतीला जाती हे बाधा करत नाही, अडचण करत नाही, व्यवधान करत नाही. व्यवहितानाम अर्थ कळाला का? जातीने आपल्या स्मृतीमध्ये अंतर पडत नाहीत. आता तुम्ही उदाहरणार्थ मुलं झाली, तुम्हाला मुलं झाली, मुलं कसे सांभाळावे हे आपोआपच कळतं. तुम्हाला वाटतं लोकांनी शिकवलं नाही, अनेक जन्मामध्ये सांभाळलेली आहेत मुलं. मनुष्य योनी सुद्धा कित्येकदा तुम्ही बाळंतीण झालेली आहेत, बरोबर आहे, तुम्हाला हे अनुभव आहे, संस्कार आहेत. फक्त वेस्टर्न सायकोलॉजी म्हणते की नाही नाही इथून इथून कळालं, पहिल्यांदा दुसऱ्यांदा अशी माहिती नाही. तुम्हाला अनुभव अनादी काळाचा आहे. मग आपले मुलं आहेत, त्यांचं पालन पोषण कसं करावं? नाही नाही मनुष्य नव्हतो आपण, असं नाही. मग कित्येक वर्ष झालेत तरी त्याचा अवधान व्यवधान होत नाही. मनुष्य योनीमध्ये आपण ज्या योनीमध्ये जन्म घेऊ, मग समजा उदाहरणार्थ आता मनुष्य आहेत आणि पुढच्या जन्मामध्ये आपण काय झालो म्हणावं लागेल, मासा झालो. काय झालो? मासा झालो. अगोदरच्या योनीमध्ये तर आपण काय झालतो? मनुष्य होतो. आता पोवायचं माहित नाही, पाण्यात राहायचं माहित नाही, असं होतं का? नाही होत. जातीचं व्यवधान येत नाही. माशाच्या जन्माला गेल्यानंतर पाण्यातलं कसं झोप घ्यायचं, कसं पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आपोआप मासे पण आला तर आपण माशाचे संस्कार आणि माशाची स्मृती जागीच राहते, आपोआप येते, कारण त्याला व्यवधान येत नाही. आता असंच करूयात. मग आता मनुष्याच घेऊयात एक उदाहरण, जाऊ द्या.
हे लई प्रकार पडतील मग बरं का, 2 तास पण लागतील मग. आपण हे योनीचं नाही, मनुष्य योनीवरनं घेऊ, बरोबर आहे. कित्येक करोडो जन्मापूर्वी ब्राह्मण होतो आणि अगोदरच्या जन्मामध्ये काहीतरी होतो वेगळंच, बरोबर आहे. मग असं मग इथे संस्कार आपोआप आले का? स्मृती आणि संस्कार त्या जन्माचे येतात. कित्येक कोटी जन्मापूर्वी जर आपण असलो तरी या जन्मामध्ये ते स्मृती आणि संस्कार जागे होण्यासाठी कशाचा अडथळा येत नाही? जातीचा अडथळा येत नाही. परत पुन्हा जाऊयात. आता दुसरं काय आहे? जातीनंतर दुसरं काय आहे? देश. आता देश मग ठीक आहे होतो, परंतु आता तुम्ही कोकणात जन्मलो ना, आम्ही मराठवाड्यात जन्मलो, बरोबर आहे. आणि मग इकडची जमीन इकडं कसं वागावं कसं राहावं काय हे काही माहिती नाही बाबा. असं होतं का? नाही होत. कारण करोडो जन्मापूर्वी आपण जरी हिमालयात जन्मलेलो असलो आणि आता इथे मराठवाड्यात आलो असलो तरीही येथील संस्कारही आपल्याला जागे होतात. म्हणजे देशाचा अडथळा होत नाही, देशाचा अडथळा होत नाही. त्यानंतर परत काय? काल. काल नाही हो, कित्येक करोडो वर्ष झालेत, स्मृती संस्कार राहील का? राहतोच. कित्येक करोडो वर्ष जरी झाले तरी स्मृती आणि संस्काराला स्मृती आणि संस्काराला बरं का, आता एकत्रित बघायला पाहिजे. एक एक सांगायला लागलो, एक एक सांगितल्यानं जमना गेले बरं का व्यवस्थित, परंतु उदाहरण घेण्यासाठी मी वेगवेगळं केलं बरं का. एकत्रितच घ्यावं लागतं. एकत्रित कसं? स्मृती आणि संस्कार जागे होण्यासाठी जातीचा अडथळा येत नाही, देशाचा अडथळा येत नाही आणि काळाचाही अडथळा येत नाही. म्हणजे कधी इकडे कधी तिकडं कधी झालं की तर त्या वेळेला ते संस्कार जागे होतात. काळाचा कित्येक काळ झाला, 1000 वर्ष, लाख वर्ष, कोटी वर्ष, तरी कालाचा अडथळा येत नाही. कशाला अडथळा येत नाही? जाती, देश, काल यांचा स्मृती आणि संस्कार जागे होण्यासाठी अडथळा येत नाही बरं का. यांच्याद्वारे जे वासना जे आपल्याला उत्पन्न होतात आता सद्यस्थितीमध्ये, तर त्या वासनेला अडथळा अनेक जन्मापासूनच्या आहेत त्या वासना. नाही अनेक जन्माच्या म्हणून विस्मरण व्हायला पाहिजे, नाही वेगळ्या ठिकाणी होतो, नाही. देश, जाती आणि काल यांचा अडथळा न होता कर्मानुरूप, परिस्थिती अनुरूप, जाती अनुरूप, देश अनुरूप, काल अनुरूप आपल्यामध्ये वासनांचं उदय होत राहतं असं पतंजली सांगतात. कशाचा उदय होत राहतो? कर्मफलाच्या संस्कारांचा. कशाचा? कर्मफलाच्या संस्काराचा आणि कर्मफलाच्या स्मृतीचा. स्मृती आणि संस्कार, मनुष्य इत्यादी जाती. आता ते पुस्तक वाचतो आपल्या ह्यांचं, कोणते स्वामीजी, सत्यपती परिव्राजक, त्या महाराजांचा आपण पुस्तकातील अर्थ वाचूयात बरं का. मनुष्य इत्यादी जाती स्थान व काळाच्या व्यवधानाने युक्त वासनांची ही समीपता असते. स्मृती व संस्कार सदा समान विषय असल्यामुळे अर्थात पूर्वजन्माच्या संस्काराच्या अनुरूपच या जन्मात स्मृती उत्पन्न होते. सांगायच्यांना आहे, स्मृती आणि संस्कार हे सदैव एक रूप असतात. स्मृती आणि संस्कार हे दोन्ही सदैव एक रूपच असतात. या कारणाने अनेक जन्म जरी झाले तरी त्या वेळेला ते स्मृती आणि संस्कार उत्पन्न होतातच. कारण यामध्ये हे जाती देश काळाचा अडथळा येत नाही. ठीक आहे. मग ते काय? कुत्रा व्हा, मांजर व्हा. मांजर झालो, म्याव 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 करायचं शिकवावं लागत नाही, बरोबर आहे. पायात यायचं सांगावं लागत नाही, बरोबर आहे. मुंगूस झालं, सापाशी वैर करावं. सर्पा मुंगसाचा डावा म्हणतो. साप दिसला की मुंगूस धावत जातोच का? त्याची वासना त्या जन्माची. का? आता काय वैर होतं त्याचं, बरोबर आहे. वैर होतं का त्याचं सांगा तो तुम्ही. सायकोलॉजी बद्दल बघा. सायकोलॉजी जे वेस्टर्न सायकोलॉजी आहे, आता ते सांगतात जन्मापासून. मग त्यांनी कधी साप पहिल्यांदा बघू द्या, मुंगसाने साप पहिल्यांदा बघू द्या, तो त्याच्या मागे लागतोच का? विचारा बरं, वेस्टर्न सायकोलॉजी वाल्यांना विचारा का? त्यानं कधी बघितला होता साप? त्याच्या आईनं सांगितलं होतं असा असा प्रकारचा साप असतो, असं नाही होत, बरोबर आहे. आपोआपच होतं. म्हणून हे भारतीय मानसशास्त्र प्रगत आहे विशेष करून. म्हणजे
जन्मानंतर संस्कार व्हावे लागत नाही, तर अनादी काळापासून सर्पा मुंसाचा डावा आहे. मग मुंसाच्या जातीत आलं तो सापाचा डावा धरतोच, बरोबर, त्याचं वैर करतोच, कारण त्याच्या अनेक जन्मापूर्वीचे संस्कार त्याच्यावरती विद्यमान असतातच, बरोबर आहे. परत पुन्हा कुत्रा होऊ द्या, त्याला कुत्रीचीच वासना होते, सुंदर स्त्रीची भावना वासना होतच नाही का? त्या जन्मामध्ये तेच भावना असणार. तरी डुक्कर होऊ द्या, त्याला डुकराचं तेच खाद्य खाऊ वाटतं, त्याला तसे संस्कार आहेत, त्याला काही कुठं शिकवायला पाठवावं लागत नाही, बरोबर आहे. पक्ष्यांना बुडायला शिकवावं लागत नाही, बांधून जरी घातलं ते सोडल्यानंतर उडतच. मग असं म्हणून आपण जन्मतःच आपण काही पक्षी पाळलेले असतात आणि एकटाच पक्षी घरी पाळतो, परंतु पक्षाचे संस्कारासाठी कुठं ट्युशन घेतलं जातं का बरं? आता काउन्सिलिंग करायला, शिकवायला, आता जे म्हणतात संस्कार करायला पाठवावं लागतं का त्याला? आता जाऊ द्या, हे पशु पक्षाचं सांगायला लागलं. आता म्हणतात जन्म झालेल्या मुलाला, आता तुम्ही सांगू की आता वेस्टर्न सायकोलॉजी शिकणार आहेत, तिथे सांगतात 3 वर्षापर्यंतचं, 7 वर्षापर्यंत, 15 वर्षापर्यंत काय 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 प्रभाव आपल्या मनावर झालेला आहे असं सायकोलॉजी सांगते शुभांगीताई, बरं का. आता वेस्टर्न सायकोलॉजी तुम्ही बघणार आहे, तिथं तुम्ही सांगाल, तुम्ही काउन्सिलिंग करता, ठीक आहे असं म्हणाल तुम्ही. मग याचं उत्तर द्या, जन्म झाल्यानंतर, बरोबर आहे, जन्म झाल्यानंतर त्या 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 करून मुलं रडतात. त्याची ट्रेनिंग कुठं घेतली जाते? सगळेच रडतात का बरं? सगळेच रडतात, काही रडत नसतील, बरोबर आहे, तर ते विपरीत असतात, बरोबर आहे. रडलेलं पाहिजेच म्हणतात. परत ठीक आहे, बरोबर आहे, रडतातच, बरोबर आहे. श्वास घेतातच, शिकवायला जात नाहीत. परत पुन्हा आता बघूया, स्तनपान करणं, स्तनपान करतातच, बरोबर आहे. स्तन नाही दिलं, ओठ काय असं दिसत, अंगठा असं करतात, बरोबर आहे. का का कारण अनादी काळापासून नाही, अगोदर त्यांच्यावर कोणी ते शिकवलेलं संस्कार आहे असं आहे का? आता इथं उत्तर देता येईल का सांगा? वेस्टर्न सायकोलॉजीला हे उत्तर देता येईल का? नाही उत्तर देता येत, बरोबर आहे. तर अनादी काळाचे संस्कार आहेत की प्रत्येक जन्माला येतोय तो स्तनच वडतोय, प्रत्येक जन्मामध्ये त्याला ते संस्कार झालेले आहे. त्यामुळं जन्म झाल्या 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 परत घाबरतो का नाही सांगा? की घाबरणं, हे घाबरणे, चिंता, उद्वेग, भावना, आपलेपणा, हे सायकोलॉजिकल गोष्टी आहेत. संकल्पना या कसल्या आहेत? आनंद, दुःख, वाईट, चांगलं, आनंद, दुःख, एकटेपणा, नैराश्य, ह्या ज्या गोष्टी काय आहेत हे सायकोलॉजिकल आहेत संकल्पना, बरोबर आहे ना? फिलॉसॉफिकल किंवा फिजिकल नाहीत ह्या गोष्टी, मनाच्या आहेत संकल्पना. आवडणे, न आवडणे, हे ज्या काही गोष्टी, हे सगळ्या काय आहेत? सायकोलॉजिकल गोष्टी, त्या संकल्पना. मग सायकोलॉजीमध्ये पहा, मग मुलाला भीती वाटते का? भीती वाटते, अहो वाटते भीती, बघा ते दचकत का नाही विचारा. वाद दचकत का मुलगा? तो तुम्हाला झाला असतील मुलं, बाया लेकरं झालेले आहेत किंवा कसं सांगणार, दचकत का नाही लेकरं? मीच सांगायला लागलो, आहे खरं आहे का खोट आहे? दचकत आहे लेकरू, जोरात काहीतरी पडू द्या. का दचकलं? त्याला माहिती आहे का कधी काही अणुबॉम्ब फुटलेला? होय, का बरं दचकलं मग सांगा? सहज प्रवृत्ती म्हणतात. मग काय उत्तरच नाही त्यांच्याकडे, इकडे उत्तर आहे. का बरं ते दचकत असं करतंय का बरं? मग माय लगेच जवळ घेते, कानं फुकते, मोठ्या लेकराचं, बारक्याचं सुद्धा जवळ घेतात, हृदयाला लावलं की, बरोबर आहे. आईच्याच जवळ ते जातं, लहान लेकरू सुद्धा आईच्या कुशीत घेतलं की त्याला बरं वाटतं, बरं का? बरोबर, त्यानं अनेक जन्मामध्ये आईची कुशीमध्ये राहिलेला आहे, बरोबर आहे. आणि त्याला डोळे उघडत नाही, तेव्हा सुद्धा जर त्याला स्तन दिलं तर ते ओढायलाच लागतं, ते स्तन ओढायलाच लागतं. स्तन ओढल्याच्या नंतर जे दूध येतं ते प्यायलाच लागतं, पिल्यानंतर त्याला आनंदच येतो, बरोबर आहे. या गोष्टी आहेतच, त्याची तृप्ती होते. परत पुन्हा नंतर भूक लागल्यानंतर ते रडतच. सुरुवातीचं सांगतोय, म्हणजे संस्कारापायी सांगतोय मी, बरं का. म्हणजे अडथळा येत नाही याच्यामध्ये, बरं का, जाती देश कालाचा, बरोबर आहे. अनेक जन्मामध्ये जे करत आलेले संस्कार विद्यमानच असतात, त्यासाठी कशाचा अडथळा येत नाही. म्हणजे स्मृती
स्मृती सांगायची आहे मला. संस्कार म्हणजे सवय, संस्कार म्हणजे सवय, आणि स्मृती म्हणजे आठवण. बरोबर आहे. संस्कार आणि स्मृती ह्या अनेक जन्मामध्ये सारख्याच असतात, एकत्रच असतात. त्या कारणाने त्यांना जाती, देश आणि काल यांचा अडथळा व्यवधान येत नाही. कशामध्ये? स्मृती आणि संस्कार जागे होण्यामध्ये. मनुष्य म्हणून जन्म आला की तो मनुष्याचे कर्म करायलाच लागतो. बरोबर आहे. मनुष्याचे कर्म तो करायलाच लागतो. कुत्रा म्हणून जन्माला आला की तो जीभ बाहेर काढतोच, असं करतोच. एकटा असला, एकट्या कुत्र्याला, आणखी जाऊ द्या नका, विषय नाही घेईन. जर कुणाला शंका आल्या तर विचारा, याबाबत अनेक मी उदाहरण देईन. जर कुणाला शंका आल्याच तर त्यांनी मला कॉल करा, त्याबाबत मी मग तुम्हाला उत्तर देईन, किंवा प्रत्यक्ष या, त्याबाबत मी सांगेन. एवढं तुम्ही शंका चालली नाही तर उत्तर देण्याचा संभावना तुम्हाला कळालेला आहे, समजलेलं आहे की काहीही अडथळा येत नाही. कशामध्ये? स्मृती आणि संस्काराच्या ठिकाणी उत्पन्न होण्यामध्ये अडथळा या चारही गोष्टीचा येत नाही, असं पतंजली सांगत आहे. ठीक आहे. पुढे काय सांगतात मग? 10वं सूत्र घ्या. 10वं सूत्र आहे तासाम अनादित्वम चाशिषो नित्यत्वात. या सूत्राचं भाष्य खूप मोठं दिलंय पतंजलीने. तासाम अनादित्वम चाशिषो नित्यत्वात, म्हणजे तासाम म्हणजे त्या वासनांची, अनादित्वम अनादिता, बरोबर आहे. आशिषः म्हणजे जगण्याची इच्छा, नित्यत्वात, आता हे तरी संस्कार, बरोबर आहे. जगण्याचा तरी संस्कार तो अनादि आहे. आता तुम्ही कोण कोण मरून बघितलेलं आहे सांगा या जन्मामध्ये? कोण कोण मरून आलेलं आहे या जन्मामध्ये? उत्तर पतंजलीने दिलं. मी आणखी म्हणत होतो, पतंजलीने उत्तर किती दिले पहा. सायकोलॉजी कशी आहे हे, पतंजलीने उत्तर दिले. मरून कोण कोण बघितलेलं आहे इथे? कोण मरून आलेलं आहे का? कोणीच नाही. म्हणजे मरणाची आठवण आहे कुणाला का सांगा? कसं मरतंय माहितीये का? नाही. मेल्यावर दुःख होतंय असं माहितीये का? बरोबर आहे. मग लाईटला हात लावत नाही काय, काही झालं तर मरतंय. दुःख मरणाची भीती काय आहे? तुम्ही सांगा, मरण्याची भीती काय आहे? प्रत्येकाला आहे मरण्याची भीती. बरं, पशु पक्ष्यांना आहे का? त्यांना पण भीती आहे. का बरं? संस्कार. बुद्धी आहे का त्यांना? नाही. बुद्धी आहे त्यांना, विचार क्षमता नाही म्हणतो, परंतु हे संस्कार, जगण्याची जी स्मृती आहे ते सर्वांनाच आहे. बरं का? जगावंच वाटतं का कुणाला माहिती आता? मारत असेल कुणी व्यक्ती तर ते कसं लपत लपत जागतं, जगण्यासाठी किती प्रयत्न करतो. कोणताही पशु पक्षी प्राणी काहीही घ्या, बरोबर आहे. जगण्याची किती धडपड आहे त्याची. का काय व्हायला लागले मोरदे म्हणत नाही कोणीच, म्हणतच नाही. कारण ते काय आहे? अनादि काळापासून वासना आहे. त्याचं भाष्यामध्ये उत्तर आहे. बाकीचे काही अडचण असतील भाष्य वाचून घ्या. भाष्याचं पुस्तक सगळ्यांकडेच आहे, तर भाष्य जे आहे तुम्ही वाचून घ्या परत, आणि जर काही वाटलं तर ते तुम्ही ते मला विचारू शकता. म्हणजे अदृष्ट मृत्यूचं भय हे पूर्वजन्माच्या मरणभय संस्कारामुळेच प्राप्त झालेलं आहे. हे कुठं सांगितलंय? तासाम अनादित्वम चाशिषो नित्यत्वात. म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये आपण जगावं ही कामना अनादि सिद्ध आहे. अनादि काळापासून राहिलेले जगण्याची इच्छा, जगावं वाटणं, चांगलं जगावं वाटणं, हे वासना अनादि काळापासून असणं, हे तर इथे सिद्ध करतं. मी जे काही लहान मुलाचं वगैरे वगैरे सांगितलं ना, हे काही सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पतंजलीने सांगितले जगण्याची वासना, जगण्याचा भावना, इच्छा, हे तर अनादि काळापासून आहे. आणि जगण्याची भावना, इच्छा आहे, आणि मरणाची भीती ही आहे. कारण अनेक जन्मामध्ये मरत आलो, अनेक जन्मामध्ये आपण हे केलं नसेल, अनेक जन्मामध्ये आपण ते केलं नसेल, परंतु अनेक जन्मामध्ये आपण अनेक वेळा मेलेला आहे, अनेक वेळा जन्मलेला आहे. बरं का? ह्याची तर संस्कार प्रत्येक जन्मात आहेत. म्हणजे पशु पक्षी कीटक सरपटणारे ते मनुष्य, प्रत्येक योनीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे, प्रत्येक योनीमध्ये आपण मरण घेतलेलं आहे. त्यामुळं जन्माचे, मरण्याचे आणि जगण्याचे हे स्मृती आणि संस्कार प्रत्येक जीवामध्ये विद्यमान आहेत. परंतु मनुष्यतेचे संस्कार कमी असतील. कारण का? मनुष्य जन्म प्रत्येक वेळेस मिळालेला नाहीये, बरोबर आहे. स्त्रीत्वाचे संस्कार कमी पडू शकतील, कारण प्रत्येक वेळेस स्त्री जन्म मिळाला असेल असं अर्थ नाही.
काळाचा प्रभाव आपण असं पाहू शकतो. परंतु मृत्यूचं भय आणि जगण्याचे संस्कार हे अनादि आहेत हे यावरनं सिद्ध होत असं पतंजली सांगतात. आता सूत्राची शृंखलाच लागलेली आहे. कुठून सुरू झाली आहे? निर्माण चित्त निर्माण काय. मग कोणती चित्त हे? आता एवढं उदाहरण देतोय पण आपण संगती पण विसराय नकोय बरं. संगती पण लागली पाहिजे. संगती पण उदाहरणं समजून दिली परंतु संगती पण सुटता कामा नये. तर निर्माण चित्त निर्माण काय. मग कोणतं चित्त कसलं चित्त? ध्यानाचे चित्त अनाशय. आशय म्हणजे काय? आशय योग त्या चित्ताला का नसतो? का बरं नसतो? तर चौथ्या प्रकारचं कर्म असतो. मग किती प्रकारचे कर्म असतात? 4 प्रकारचे कर्म असतात. उरलेले 3 प्रकारचे कर्म इतरांचे असतात. इतर कर्माचं फल म्हणूनच काय होतं? वासना अभिव्यक्ती होत राहते. बरोबर आहे? त्या विपाकानुसार वासना निर्माण होतात असं सांगितलं. मग त्यात अडथळा येत नाही का? नाहीये. जाती देश काल यांचा अडथळा येत नाही असं सांगितलं. कशामध्ये? 3 प्रकारच्या कर्मामुळे होणाऱ्या वासना याबाबत सांगितलं. मग त्या वासनेचं अनादित्व सिद्ध करण्यासाठी 10व्या सूत्रामध्ये काय दिलं? उदाहरण दिलं. कशाचं? मृत्यू भयाचं दिलं उदाहरण. आणि आता त्याच्या पुढे आता 11वं सूत्र. 11व्या सूत्रात काय सांगत आहेत? मग हेतू फल आश्रय आलंबन. हेतु फलाश्रय आलंबनैः संगृहीतत्वात् येषाम अभावे तदाभावः. खूप सुंदर सूत्र. मी म्हणलं होतं या सूत्राच्या वेळेस आपल्याला सांगायचे योग्याच्या कर्माविषयी. आता संगती लावूया त्याची. परत संगती कशी लावूयात? कशी सांगितली संगती? आपण कुठे गेलतो? 6वं सूत्र. 6वं सूत्र काढा. 6वं सूत्र काय होतं? तत्र ध्यानजम अनाशयम. ध्यानज चित्त समाधी प्राप्त योग्यांचं चित्त हे अनाशय असतं. बरोबर आहे? हे सांगितलं होतं. का बरं असतं याचं इथं उत्तर आहे. बरोबर आहे? का बरं? त्यांच्याकडे कर्म नसतं. 7वं सूत्र काय सांगितलं? योग्यांचं कर्म अशुक्ल कृष्ण असतं. का बरं असतं? त्याचं उत्तर आता इथे आलेलं आहे. कारण 8वं 9वं 10वं हे जे सूत्र आहेत हे कशासाठी आलेले आहेत? स्मृती आणि संस्कार हे सांगायला लागतात. कर्म 6व्यात सांगितलं ध्यानाचं चित्त म्हणजे योग्यांचं चित्त. पुढे सांगितलं मग इतरांचे कर्म आणि योग्यांचे कर्म. योग्यांचे इतरांचे कर्म. इतरांचे कर्म कसे असतात? 3 प्रकारचे असतात. त्याचं काय होतं? फल प्राप्त होतं. आणि त्या फलाचं काय होतं? विपाक आणि त्या रूप संस्कार आणि वासना तयार होतात. हे 8वं सूत्र सांगितलं. कुणाचं सांगायचं आलो? ध्यानापासून आपण इतरांचं सांगायला सुरू केलं. ध्यानाचे चित्त योग्यांचं सांगितलं. बरोबर आहे? योग्यांचं सांगितलं की मग पुन्हा कर्माचे प्रकार सांगितले. कुणाचे? योग्यांचे आणि इतरांचे. मग आता दोघांपैकी एकाच अगोदर सांगावंच लागेल का नाही? मग योग्याचं किंवा यांच्या वासना सांगाव्या लागतील. मग अगोदर यात 3 कर्म करणाऱ्या इतर लोकांच्या कर्माच्या वासनांची अभिव्यक्तीबाबत सांगत आहे 8वं सूत्र. मग त्यानंतर पुढे काय सांगतात? मग अडथळा येत नाही का बा? तर काही नाही. कित्येक कोटी जन्म झाले, कित्येक देशाटन झाले तरीही त्याचा अडथळा येत नाही. यासाठी 9वं सूत्र सांगितलं. त्यानंतर पुढे सांगतात मग उदाहरण विचारलं. यासाठी मग पतंजलींना पुढच्या साधकांनी काय म्हणलं? याचं काही एक्झाम्पल आहे का? उदाहरण आहे का? मग उदाहरण काय दिलं? जगण्याची इच्छा. कशाचं उदाहरण दिलं? जगण्याची इच्छा आणि मरण्याची भीती. हे अनादी काळापासूनची वासना आहे. हे कशाच्या कर्मामुळं? अनेक जन्मजन्मांतराच्या. आणि कारण स्मृती आणि संस्कार हे एकच असतात, एकत्र असतात आणि त्या दोघांचा संबंध हा अनादी सिद्ध असल्या कारणाने ते आपोआप स्मरतात, स्फुरतात असं सांगतात. मग योग्यांचं कर्म आणि योग्यांचं चित्त. योग्यांचं कर्म कसं असतं? अशुक्ल अकृष्ण. कारण 7व्यापासून आपण इतरांचं पाहत आलो. 8व्या सूत्रापासून आपण काय पाहिलं? हे इतरांचं पाहिलं. मग आता प्रश्न येतो, ठीक आहे आम्हाला इतरांची वासना कळाली, इतरांचं कर्म कळालं, इतरांचं कर्म फल कळालं. बरोबर आहे? त्याचा अडथळा येत नाही कळालं. आता योग्यांचं सांगा ना. मग आता आम्हाला वाटायला लागलं की योगी झालं पाहिजे बाबा. आता काय वाटायला लागलं आम्हाला? योगी झालं पाहिजे. चित्तवृत्ती निरोध केला पाहिजे बाबा. जन्म मृत्यू खरं नाही. किती पुण्य करा परंतु जन्म मरणापासून चुकू शकत नाही. मग कधी चुकू शकतो? तर अकर्म घडल्यावर शिवाय नाही. म्हणजे कर्मच नाही घडलं पाहिजे. मग यासाठी काय करावं लागेल? मग तेच सांगा आता. ध्यानाचं चित्त कसं असतं? ध्यानाचं चित्त कसं असतं आणि योग्यांचं
कर्म कसं असतं, अशुक्ल अकृष्ण कर्म असतं, पाप बी घडत नाही, पुण्य पण घडत नाही, त्यामुळे त्यांना फल पण मिळत नाही आणि संस्कार पण राहत नाहीत. असं कसं काय होऊ शकतं बाबा? आता प्रश्न विचारला. मग त्यासाठी 11व्या सूत्रामध्ये पतंजली सांगतात काय? हेतू फल आश्रय आलंबनैः संगृहीतत्वात् तेषां अभावे तदाभावाः. म्हणजे हेतू, फल, आश्रय, आलंबन, याच कारणाने वासनेचं अस्तित्व असतं. आता प्रत्येक जीवामध्ये वासना आहेत, आपण पाहिलं. प्रत्येक जीवामध्ये वासनेचे संस्कार आहेत, हे आपण पाहिलं, बरोबर आहे. मग ते का असतात याचं कारण पण सांगितलं. कशाचं कारण? 4 आहेत. काय? हेतू, फल, आश्रय आणि आलंबन यांच्या कारणामुळे, त्या कारणामुळे वासनांचं अस्तित्व विद्यमान असतं. कुणामध्ये? हे इतर कर्म करणाऱ्यांमध्ये. परंतु यांच्या अभावामुळे तदाभावा, तद म्हणजे हे जर हेतू, फल, आश्रय आणि आलंबन यांचा जर अभाव असेल तर कशाचा अभाव असतो? वासनेचा अभाव असतो, बरोबर आहे. हेतू, फल, आश्रय आणि आलंबन हे जर विद्यमान असतील तर वासना विद्यमान राहतात. आणि हेतू, फल, आश्रय आणि आलंबन हे जर नष्ट झाले तर तेषाम अभावे, येषाम अभावे तद अभावाः. कळालं ना सूत्राचा अर्थ? या 4ांच्या उपस्थितीने वासनांची उपस्थिती संभवते. या 4ांच्या अनुपस्थितीमुळे वासनांची अनुपस्थिती ठरते. वासनांची अनुपस्थिती ठरते, संस्काराची अनुपस्थिती ठरते. वासना आणि संस्काराची अनुपस्थिती ठरते. कर्माचं फल राहत नाही, कर्माचा संचय राहत नाही, आशय राहत नाही. म्हणजे कसलं चित्त झालं? तत्र ध्यानज अनाशयम, बरोबर आहे. अनाशय चित्त असतं. आता हे काय आहे हे पाहावं लागेल की मग आता सांगणार आहे, बरं, असं काही नाही. उत्तर याच्या बाबत आपण सांगणार आहोत, पण आपण थांबलं पाहिजे बहुतेक. आता 9:15 वाजलेले, तर आपण उद्या घेऊयात. आता मग याचं विश्लेषण व्यवस्थित घेऊयात आणि पुढे जाऊया. 34 सूत्र आहेत, असं काही भीती नाही वाटून घेण्याची कारण, बरं का. भिवू नका, अरे बाबा खूप दिवस घ्यायला लागले, एक एक सूत्र एका दिवशी म्हणले असं होईल, असं काही वाटून घेऊ नका. कळालं नका कळलं पण उगा ऐका, ठीक आहे. तर मग काय सांगितले आपण? इथे कुठे थांबत आहोत आपण? हेतू, फल, आश्रय आणि आलंबन यांच्या विद्यमानतेमुळे, असण्यामुळे मनुष्याच्या ठिकाणी स्मृती आणि संस्कार विद्यमान असतात. आणि स्मृती संस्कार विद्यमान असतात आणि अनेक जन्मापासून हे गाठोडं घेऊन आपण वागवत चाललेलो आहोत. म्हणून जन्म मृत्यू प्राप्त होतात. परंतु योग्यांच्या ठिकाणी काय असतं? चित्ताच्या ठिकाणी हेतू, फल, आश्रय आणि आलंबन, हेतू, फल, आश्रय, आलंबन यांच्या अभावात वासनेचा अभाव, यांच्या अभावात वासनेचा अभाव. यांच्या असण्याने वासना राहते, यांच्या नसण्याने वासना नसते. ठीक आहे. अर्थ कळाला सूत्राचा? आपण इथे थांबू, याच्या पुढे आपण कंटिन्यू करू उद्यापासून. वाटलं तर पुढच्या म्हणजे सोमवारपासून वाटलं तर सायकोलॉजी घ्यायला सांगू सरांना. सायकोलॉजी झाल्यानंतर घ्यायला पाहिजे खरं तर. हे वेस्टर्न सायकोलॉजी घेतल्यानंतर घ्यायला पाहिजे होतं. नाही सर, पूर्ण करस. नाही, सायकोलॉजी घेऊ द्या ना, म्हणजे क्रमबद्ध होईल व्यवस्थित. नाहीतर घेऊ तसं काही नाही. कंटिन्यू. हो घ्या सर. घ्या सर, कंटिन्यू घ्या आता हे घेत असलेलं. ठीक आहे. काय 8-10 तासामध्ये पूर्ण होतील जास्तीत जास्त. म्हणजे आता 11 सूत्र झालेली आहेत. किती सूत्र आहेत? 34. म्हणजे 1/3 भाग झालेला आहे, बरोबर आहे. 1/3 भाग झालेला आहे. म्हणजे आणखी 2 आठवडे जास्तीत जास्त, म्हणजे 6 तासामध्ये तर कमीत कमी होईल. कारण सगळ्याच सूत्राला काही एवढा वेळ लागत नाही, बरोबर आहे. सगळ्या सूत्रांना काय सर दुपारच्या वेळेस, उद्या दुपारी घ्या सर. नका, म्हणजे बाकीचे पण काम असतात ना. बाकीचे काम थांबा, रेकॉर्डिंग थांबवतो.